हॅलो मित्रांनो, आज आपण फिजिकल फार्मास्युटिक्स फर्स्ट थेरी सब्जेक्ट कोर्स कोड आहे BP 302T शिकणार आहोत. तर हा जो सब्जेक्ट आहे तो बी फार्म फर्स्ट सेकंड इयर थर्ड सेमला आहे. तर या सब्जेक्टमधून आपल्याला काय काय स्कोप आहे, काय काय आउटकम्स मिळणार आहेत आपल्याला, ते पाहूया आपण. तर स्कोप काय? The course deals with the various physical and physicochemical properties and principles involved in dosage forms and formulation. तर हा जो कोर्स आहे ना, तो आपला जो डोसेज फॉर्म्युलेशन असं जसं की टॅबलेट, कॅप्सूल झाल्या किंवा पॅरेंटल्स झाले किंवा अदर फॉर्म्युलेशन झाले, तर त्याचे जे फिजिकल आणि फिजिको केमिकल प्रॉपर्टीज असतात, तर त्या आणि त्यांचे प्रिन्सिपल्स आपल्याला यामधून कळणार आहेत. कशा प्रकारे म्हणजे फिजिकल आणि फिजिको केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला कळणार आहेत. ओके. Theory and practical components of the subject help the student to get a better insight into various areas of formulation, research and development and stability studies of pharmaceutical dosage form. तर या सब्जेक्टमधून आपल्याला जे काही थेरी सब्जेक्ट आहे आणि जे काही प्रॅक्टिकल सब्जेक्ट आपण घेणार आहोत, त्यामध्ये आपल्याला की जे काही फॉर्म्युलेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि त्याची स्टॅबिलिटी स्टडी जे असतात डोसेज फॉर्मच्या, त्या यापासून आपल्याला कळतील. ओके. तर ऑब्जेक्टिव्ह काय आहे या कोर्सचा, की अपॉन द कम्प्लिशन ऑफ कोर्स स्टुडंट शेल एबल टू फर्स्ट आहे की अंडरस्टँड व्हेरियस फिजिको केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ड्रग मॉलिक्युल्स इन द डिझायनिंग द डोसेस फॉर्म. तर जे काय फिजिको केमिकल प्रॉपर्टीज असतात, जसं की क्रिस्टल झाला किंवा कलर, ओडर, हे जे फिजिको केमिकल प्रॉपर्टीज असतात ते आपल्याला शिकायला मिळतील. ओके. तर नेक्स्ट पार्ट आहे प्रिन्सिपल्स ऑफ केमिकल कायनेटिक्स अँड टू यूज देम फॉर स्टॅबिलिटी टेस्टिंग अँड डिटर्मिनेशन ऑफ एक्सपायरी डेट ऑफ फॉर्म्युलेशन. तर केमिकल कायनेटिक्सचे प्रिन्सिपल असतात, ज्याच्यापासून आपण एक्सपायरी डेट चेक करतो, म्हणजे कळू शकते, स्टॅबिलिटी टेस्टिंग करू शकतो, ह्या गोष्टी आपण शिकणार आहोत. Demonstrate use of physico-chemical properties in the formulation, development and evolution of dosage form. तर यापासून असं डेमॉन्स्ट्रेशन करू शकतो की फिजिको केमिकल प्रॉपर्टीचा यूज कसा करायचा फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट डोसेज फॉर्ममध्ये. ओके. तर कोर्स कंटेंट टोटल आपल्याला या सब्जेक्टमध्ये 5 युनिट आहेत. तर पहिल्या युनिटमध्ये काय काय आहे आपण ते पाहूया. तर पहिला युनिट जे आहे ते सोल्युबिलिटी ऑफ ड्रग्जवरती आहे. तर यामध्ये आपल्याला सोल्युबिलिटी एक्सप्रेशन्स, मेकॅनिझम ऑफ सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन्स, आयडियल सोल्युबिलिटी पॅरामीटर, सॉल्वेशन अँड असोसिएशन, क्वांटिटेटिव्ह अप्रोच टू द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग सोल्युबिलिटी ऑफ ड्रग, diffusion principles in biological systems, solubility of a gas in liquids, solubility of liquids in liquids, म्हणजे बायनरी सोल्युशन्स अँड आयडियल सोल्युशन्स, विच आर राऊल्स लॉ काय आहे, रिअल सोल्युशन्स कशा प्रकारे म्हटले जातात, आणि पार्शियली मिसिबल लिक्विड्स काय आहेत, क्रिटिकल सोल्युशन पर टेम्परेचर अँड इट्स ॲप्लिकेशन, डिस्ट्रीब्युशन लॉ अँड इट्स लिमिटेशन्स अँड ॲप्लिकेशन्स या चॅप्टरमध्ये शिकायला मिळते सोल्युबिलिटी ऑफ ड्रग्स. सेकंड युनिट जो आहे तो स्टेट्स ऑफ मॅटर अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि फिजिको केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ड्रग मॉलिक्युल्स. तर स्टेट्स ऑफ मॅटर अँड प्रॉपर्टीज ऑफ मॅटर या चॅप्टरमध्ये आपण की स्टेट ऑफ मॅटर काय आहे, चेंजेस इन द स्टेट ऑफ मॅटर जसे की लेटेंट हीट, वेपर प्रेशर, सब्लिमेशन, क्रिटिकल पॉईंट, युटेक्टिक मिक्सचर, गॅसेस, एरोसोल्स काय आहेत, इनहेलर्स काय आहेत, रिलेटिव्ह इम्युनिटी, लिक्विड कॉम्प्लेक्सेस, लिक्विड क्रिस्टल्स, ग्लासी स्टेट, सॉलिड क्रिस्टलाइन, ॲमॉर्फस अँड पॉलिमॉर्फिझम, ह्या गोष्टी शिकायला मिळते. नेक्स्ट आहे फिजिको केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ड्रग मॉलिक्युल. जसं की आता फिजिको केमिकल प्रॉपर्टीज आपण पहिला मेन मोटोच आहे या सब्जेक्टचा की फिजिको केमिकल प्रॉपर्टीज. तर पहिला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ऑप्टिकल रोटेशन काय असतं, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, डायपोल मुवमेंट, डिसोसिएशन कॉन्स्टंट,
डिटर्मिनेशन आणि ॲप्लिकेशन, या सगळ्यांचे डिटर्मिनेशन्स काय आहेत आणि ॲप्लिकेशन्स काय आहेत प्रत्येक फिजिको केमिकल प्रॉपर्टीचा. तर तर थर्ड युनिट आहे सरफेस अँड इंटरफेशियल फेनॉमेना. तर यामध्ये आपल्याला सरफेस कसा असतो, सरफेस काय असतो आणि त्याच्या आणि इंटरफेस काय असतो, लिक्विडमधला इंटरफेस असतो आणि लिक्विड जो सॉलिडचा वरचा भाग असतो त्याला सरफेस म्हणतात. अशा खूप काही गोष्टी आपल्याला यामध्ये शिकायला मिळतील आणि दोन लिक्विड्स एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये जो काही सरफेस असतो इंट्रॅक्शनचा त्याला इंटरफेस असं म्हणतात. अशा गोष्टी आपल्याला मिळतील शिकण्यासाठी. तर लिक्विड इंटरफेस आणि जो काही सरफेस आणि इंटरफेशियल टेन्शन्स काय असतात, सरफेस फ्री एनर्जी, मेजरमेंट्स ऑफ सरफेस अँड इंटरफेशियल टेन्शन्स, स्प्रेडिंग कोएफिशियंट्स, ॲडझॉर्प्शन ॲट लिक्विड इंटरफेसेस, सरफेस ॲक्टिव्ह एजंट्स, HLB स्केल काय आहे, सोल्युबलायझेशन कन्सेप्ट काय आहे, डिटर्जन्सी, ॲडझॉर्प्शन ॲट सॉलिड इंटरफेस, व्हॉट इज ॲब्झॉर्प्शन अँड ॲडझॉर्प्शन. ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे थोडासा. ॲब्झॉर्प्शन म्हणजे ॲब्झॉर्ब करणे, ॲडझॉर्प्शन म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर सरफेसला स्टिक होणे. याला असं दोन डिफरंट कन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये टेन्शन का निर्माण होतं, कशा प्रकारे निर्माण होतं, ह्या गोष्टी शिकायला मिळतील. हां, युनिट 4 आहे, नेक्स्ट युनिट आहे युनिट 4. यामध्ये जो टॉपिक आहे आपल्याला शिकण्यास मिळणार आहे तो कॉम्प्लेक्सेशन अँड प्रोटीन बाइंडिंग. तर यामध्ये इंट्रोडक्शन, कॉम्प्लेक्सेशन अँड प्रोटीन बाइंडिंग काय आहे, त्याचे डिफरंट प्रकारच कोणते कोणते, जसं की क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्सेशन्स, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी मेथड्स ऑफ ॲनालिसिस काय आहेत, आणि नेक्स्ट कन्सेप्ट जे आहे ते प्रोटीन बाइंडिंग. काय असते प्रोटीन बाइंडिंग, कशा प्रकारे बाइंड होतात, कोणता फोर्स ॲक्ट होतो, कॉम्प्लेक्सेशन अँड ड्रग इंटरॅक्शनचा काय कन्सेप्ट आहे, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स ऑफ कॉम्प्लेक्सेस अँड थर्मोडायनामिक ट्रीटमेंट ऑफ स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. ओके, नेक्स्ट युनिट आहे युनिट 5. यामध्ये लास्ट ह्या सब्जेक्टचा सर्वात शेवटचा युनिट जो आहे ते युनिट 5. यामध्ये pH, बफर्स अँड आयसोटोनिक सोल्युशन्स. यामध्ये सोरेन्सस pH स्केल काय आहे. आपण मोस्ट ऑफ द ठिकाणी pH स्केल यूज करतो. आपण कोणती pH स्केल म्हणतो, सोरेन्सन्स pH स्केल. ओके, आपल्याला माहीत नसतं आतापर्यंत की आपण pH स्केल यूज करतो, पण कोणती आहे pH स्केल, सोरेन्सस pH स्केल. pH डिटर्मिनेशन कशाप्रकारे करतात, इलेक्ट्रोमेट्रिक अँड कॅलोमेट्रिक ॲप्लिकेशन्स ऑफ बफर्स, बफर इक्वेशन काय, बफर कॅपॅसिटी काय आहे, बफर्स इन फार्मास्युटिकल अँड बायोलॉजिकल सिस्टम्स काय आहेत, बफर्ड आयसोटोनिक सोल्युशन्स काय आहेत, या गोष्टी आपल्याला या सब्जेक्टमधून शिकण्यास मिळतील. तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे फिजिकल फार्मास्युटिक्सचा ओव्हरव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सुरू करूया की पहिला युनिट फर्स्टमधला पहिला चॅप्टर सोल्युबिलिटी ऑफ ड्रग्स, त्यामध्ये तिथून सुरू करूया. तर धन्यवाद मित्रांनो, पुढील कंटेंटसाठी माझ्याशी